सध्या भोगोटा वर्ग 2 मधून 1 करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने 8 मार्च 2019 त्यानंतर भोगोटा वर्ग 2 चे जमिनीचे रूपांतर 1 मध्ये करण्यासंदर्भात विविध शासन निर्णय निर्गमित केले. त्या अनुषंगाने सिलिंग जमिनीचा देखील आता भोगोटा वर्ग 1 होऊ शकतं. या संदर्भात देखील 14 जानेवारी 2026 रोजी शासनाने एक शासन परिपत्रक निर्गमित केलं. त्या अनुषंगाने बऱ्याच लोकांना हा प्रश्न असतो की नजराना शुल्क नाही भरलं तर त्याचे काय परिणाम होतील. प्रथमतः आपण नजराना शुल्क म्हणजे काय ते समजून घेऊ. भोगोटा वर्ग 2 च्या ज्या जमिनी असतात त्या निर्बंधास पात्र असतात. म्हणजे या जमिनींचं कोणत्याही स्वरूपाचं हस्तांतरण किंवा खरेदी विक्रीचा व्यवहार बक्षीसपत्र हा परवानगीशिवाय करता येत नाही. परवानगीशिवाय करता येत नाही याचा अर्थ असा की तुम्ही परवानगी घ्यायला ज्यावेळेस शासनाकडे जाता त्यावेळेस त्या जमिनीचं सर्व रेकॉर्ड तपासून त्यामध्ये काही शर्तभंग झाला आहे का याची देखील चौकशी केली जाते. आणि त्यानंतर जर त्याच्यामध्ये शर्तभंग झाला नाही असं जर शासनाला निदर्शनास आलं तर मात्र तुम्हाला त्या जमिनीचा भोगोटा वर्ग 2 मधून 1 करण्याबाबतीत अर्ज प्राप्त होतो. परंतु त्यासोबतच तुम्हाला जे काही अधिमूल्य असतं, नजराना रक्कम असते, ती भरणं बंधनकारक असतं. जोपर्यंत तुम्ही नजराना रक्कम ही शासन दरबारी जमा करत नाही आणि त्या स्वरूपाचं चलन हे संबंधित मंडळाधिकारी किंवा जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार यांच्या कार्यालयात सादर करत नाहीत, तोपर्यंत तुमच्या उतार्यावरची भोगोटा वर्ग 2 ची नोंद वर्ग 1 होऊ शकत नाही. त्यामुळे तुमचा जो काही प्रश्न आहे की नजराना भरणं कंपल्सरी आहे का, तर याचं उत्तर आहे की जोपर्यंत तुम्ही नजराना शुल्क किंवा अधिमूल्य रक्कम रेडी रेकनरनुसार भरत नाही तोपर्यंत तुम्ही केलेल्या अर्जाला काहीही कायदेशीर किंमत उरत नाही. त्यानंतर पुढे जाऊन असं सांगतो की जर तुम्ही विहित मुदतीत नजराना रक्कम नाही भरली तर तुम्हाला जी काही परवानगी दिलेली असते ती देखील डिफॅक्टो कॅन्सल होऊ शकते. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला किंवा तहसीलदार कार्यालयाला किंवा प्रांत कार्यालयाला वेगळी नोटीस किंवा सूचना देण्याची तुम्हाला गरज नाही. धन्यवाद.